श्री व्यंकटेश मल्टीस्टेट श्रीरामपूर आणि हेल्पिंग हँड श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमानं शहरामध्ये 8 जानेवारी रोजी वस्त्रदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी आपल्याकडे जुने कपडे हे टाकून देण्याऐवजी गरजूंना द्या, कदाचित तुमचे जुने कपडे त्यांना नवीन कपड्यांचा अनुभव देतील असा संदेश या उपक्रमामध्ये देण्यात आलाय। भारतीय संस्कृतीमध्ये ज्ञानदान, नेत्रदान, अन्नदान श्रेष्ठ समजलं जातं। आजही भारतामध्ये लाखो लोक असे आहेत की त्यांना लज्जा रक्षणासाठी वस्त्रही नाहीयेत। याच गोष्टीचा सखोल विचार करून श्री व्यंकटेश मल्टीस्टेट आणि हेल्पिंग हँड श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमानं रविवारी श्रीरामपूर शहरामध्ये वस्त्रदान शिबिराचा उत्साहामध्ये शुभारंभ झालाय। या शिबिराच्या माध्यमामधनं समाजातील गोरगरीब आणि गरजू व्यक्तींना सर्वांच्या सहभागामधनं गोळा करण्यात आलेले कपडे एकत्र करून वस्त्रदान करण्यात आले। हे कपडे संकलित करण्यासाठी श्रीरामपूर शहरातील व्यंकटेश मल्टीस्टेट, आराध्य शॉपी, स्माइल इलेक्ट्रॉनिक्स, संवेदा बँक या ठिकाणी स्टॉल उभारण्यात आले होते। आपल्याकडे असणारे जुने कपडे टाकून देण्याऐवजी गरजूंना द्यावं असं आवाहन यावेळी करण्यात आलंय। व्यंकटेश मल्टीस्टेटच्या आवारामध्ये स्टॉलचा शुभारंभ ज्येष्ठ नागरिक अरुण काका तरटे, ॲडव्होकेट बोर्डे काका यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी व्यंकटेश मल्टीस्टेटचे चेअरमन अभिनाथ शिंदे, व्यंकट देशमुख, अनिल गुंजाळ, हमीश शेख तसेच हेल्पिंग हँडचे ॲडव्होकेट बोर्डे, अजय मोरगे, डॉक्टर विजय कपाडी, मयूर वाघचौरे, प्रकाश ढोणे, संतोष जाधव, रवींद्र जावरे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी श्री व्यंकटेश मल्टीस्टेटचे चेअरमन अभिनाथ शिंदे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय। अहमदनगर व हेल्पिंग हँड श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज श्रीरामपूर शहरामध्ये वस्त्रदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे। ज्या समाजामध्ये आपण जन्माला आलो, वाढलो आणि मोठे झालो, त्या समाजाचं ऋण आपण सर्वांनी फेडणं गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून हा उपक्रम आज श्रीरामपूर शहरामध्ये सुरू केलेला आहे। त्या माध्यमातून श्रीरामपूर शहरामध्ये वेगवेगळ्या 5 ठिकाणी वस्त्रदान स्टॉलचे आयोजन केलेले आहे। या स्टॉलला सकाळपासून भरभरून प्रतिसाद मिळत आहे। सकाळपासून जवळपास 2000हून अधिक ड्रेस या माध्यमातून या 5 स्टॉलमध्ये जमा झालेले आहेत। यामध्ये जे शिबिराचे ठिकाण आहे त्यामध्ये व्यंकटेश मल्टीस्टेट, स्माइल इलेक्ट्रिकल्स, संवेदा बँक आणि आराध्या शॉपिंग या सर्व ठिकाणी या स्टॉलचं आयोजन केलेलं आहे। श्रीरामपूर शहरामध्ये या स्टॉलला प्रतिसाद पाहता या ठिकाणी घेणाऱ्यापेक्षा देणाऱ्या शात अधिक आहेत। या अशा पद्धतीचा प्रतिसाद या ठिकाणी लाभलेला आहे। या स्टॉलला विविध मान्यवरांनी भेटी दिलेल्या आहेत आणि या कार्यक्रमाला शुभेच्छा दिलेल्या आहेत। या पद्धतीचे कार्यक्रम व्यंकटेश मल्टीस्टेट सातत्यानं राबवतच असतं। नेत्रदान शिबिर असेल, रक्तदान शिबिर या सर्व माध्यमातून वेगवेगळ्या शिबिरांचं आयोजन करून समाजातील गरजू घटकांना मदत करण्याचा व्यंकटेश मल्टीस्टेटचा सातत्यानं प्रयत्न असतो आणि या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून आजचा हा कार्यक्रम अतिशय यशस्वीपणे पार पडत आहे। अशाच पद्धतीनं सामाजिक काम भविष्यामध्ये जोमाने करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आलाय। वृत्तसंकलन विभाग, C24 तास, श्रीरामपूर।